बऱ्याच जणांना आतुरता लागली बकासूर आणि लाल बादशाह एकत्र पळताना कधी दिसतील. तर मित्रांनो, लवकरच एक मोठं भव्य दिव्य ओपनचं मैदान पार पडतंय आणि या मैदानात बकासूर आणि लाल बादशाह एकत्र पळताना दिसतील का हेच आपण पाहणार आहोत. चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. ते मैदान कोणतं? तर मित्रांनो, लवकरच एक भव्य दिव्य मैदान पार पडतंय. जुने व पारंपरिक नामवंत मैदान सालाबादप्रमाणे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदान ओपन बैलगाडा शर्यत. या मैदानात प्रवेश असेल 1100 रुपये, लाईव्ह असेल पितर लाईव्ह. हे मैदान कधी पार पडेल? तर गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी मौजे कदमवाडी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. बक्षिसाचं स्वरूप कसं असेल? तर 1 नंबरला बक्षीस असेल 1,11,000 व सन्मान चिन्ह ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी कदमवाडी यांच्यातर्फे देण्यात येईल. 2 नंबरला 91,000 सन्मान चिन्ह आणि हे देखील ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी कदमवाडी यांच्याकडून देण्यात येईल. 3 नंबरला 71,000 व सन्मान चिन्ह ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी कदमवाडी यांच्यातर्फे. 4 नंबर बक्षीस असेल 51,000 रुपये व सन्मान चिन्ह श्री अजितदादा देशमुख यांच्यातर्फे. 5 नंबरला 41,000 व सन्मान चिन्ह श्री संतोष शेठ दबडे यांच्यातर्फे. 6 नंबरला 31,000 रुपये व सन्मान चिन्ह श्री आप्पासो लक्ष्मण कदम यांच्यातर्फे. 7व्या नंबरला बक्षीस असेल 21,000 रुपये व सन्मान चिन्ह श्री सचिन कदम यांच्यातर्फे. आणि 8 नंबरला असेल 11,000 रुपये व सन्मान चिन्ह चिरंजीव प्रथमेश सुभाष कदम यांच्यातर्फे. असं हे 1 ते 8पर्यंत बक्षिसाचं स्वरूप असेल. क्वार्टर फायनल बक्षीस प्रत्येकी 5,000 व सन्मान चिन्ह मानाचा गुलाला. क्वार्टर फायनल सौजन्य श्री बजरंग शेठ देशमुख 20,000 रुपये आणि श्री सागर शेठ बरकडे 20,000 रुपये. असं हे क्वार्टर फायनलचं सौजन्य असेल. चषक सौजन्य ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी कदमवाडी, ठिकाण गुरसाळे फाटी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मित्रांनो, या मैदानाचे लाईव्ह कधी काढण्यात येतील? तर 19/8/2026 रोजी सायंकाळी 8 वाजता. नियम व अटी काय असतील हे आपण पाहूया. तर मित्रांनो, नोंदणी 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट रात्री 7 वाजेपर्यंतच घेतली जाईल. मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व युवा संघटनेच्या नियमानुसार होईल. सदर मैदान पश्चिम महाराष्ट्र मर्यादित होईल. हे महत्त्वाचं मित्रांनो. म्हणजेच का तर या मैदानात आपल्याला लाल बादशाह, छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस, लखन हे पाहताना नाही दिसणार. म्हणजेच काहीतरी बकासूर आणि लाल बादशाह हे जोडी या मैदानात आपल्या पाहताना नाही दिसणार. लाईव्ह लॉट कोणत्या चॅनलवरती काढण्यात येतील? तर महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती या चॅनलवरती. समालोचक कोण असतील? सुनील मोरे पेडगावकर, विकास सर जगदाळे कुमठे, प्रताप तात्या झांझुर्णे तडवळे, गणेश तांबे सारकार हे समालोचक असतील. झेंडापंच कोण करेल? झेंडापंचाचं काम राजेंद्र धनावडे बापू कोरेगाव, आनंदराव बुवा जगदाळे पेडगाव आणि रवी गाडगे आंबावडेकर हे झेंडापंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. मंडप सौजन्य सोन्यागृह मंडप चोराडे. मित्रांनो, जर तुम्ही अजून सुद्धा नोंदणी केली नसेल तर संपर्क भरत कदम 79 77 69 63 70 आणि बाकीचे नंबर थंबनेलला देईल, तिथून तुम्ही नोंदणी करू शकता. मोलाचे सहकार्य श्री रणजित भैया साहेब देशमुख 25,000 रुपये आणि बाकीच्यांची मित्रांनो नावे थंबनेलला देईल, ते तुम्ही पाहू शकता.
मोलाचे सहकार्य समस्त ग्रामस्थ गुरसाळी. फायनल विजेते सर्व बैलगाडा मालकांना चषक दिले जाईल. फायनल विजेता सर्व ड्रायव्हर यांना महाराष्ट्र केसरीचा सन्मान दिले जाईल. मित्रांनो, या मैदानात साऊंड देखील महत्त्वाचा आहे. तर साऊंड कोणता असेल तर JK 7171 व हिंदुस्तान साऊंड कदमवाडी. P3 ग्राफिक्स. आयोजक समस्त ग्रामस्थ कदमवाडी निमसोड. मित्रांनो, असं हे मैदान पार पडते लवकरच 20 तारखेला. आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल, बकासूर आणि लाल बादशाह एकत्र पाहताना दिसतील का? तर मित्रांनो, या मैदानात बकासूर आणि लाल बादशाह पाहताना नाही दिसणार, कारण हे मैदान पश्चिम महाराष्ट्र मर्यादित आहे. आणि या मैदानात आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील मोठमोठे महारथी पाहताना दिसतील, पण उत्तर महाराष्ट्रातील नंदी पाहताना नाही दिसणार. असेच अपडेट पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.